नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू यामध्ये आज दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी मी DN नगर मनपा मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती वैशाली किशोरकुमार कातकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण गणित भाग 2 यामधील प्रकरण 5 ते 9 यांमधील 3 मार्कांच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. मागील तासिकेला आपण 2 मार्कांच्या उदाहरणांचा अभ्यास केलेला होता. जर कोणी या तासिकेला उपस्थित नसतील तर त्यांनी तो व्हिडिओ यूट्यूबवर पाहावा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना गणित भाग 1 आणि गणित भाग 2 याची प्रश्नपत्रिकेचा आराखडा माहीत आहे. यामधील प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला कृती पूर्ण करा किंवा उदाहरणे सोडवा असे 3 मार्कांची उदाहरणे तुम्हाला दिली जातात. तर यामध्ये प्रकरण 5 ते 9 मध्ये जी उदाहरणे असतील त्यांचा आपण आज अभ्यास करूया. यामध्ये खूप वेळा आपल्याला पुढील कृती पूर्ण करा किंवा उदाहरणे सोडवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्वप्रथम आपण समांतरभुज चौकोन यामधील काही उदाहरणे पाहूया. याच्यासाठी आपण उदाहरणे सोडवण्यापूर्वी काही कसोट्यांचा अभ्यास करूया. यामध्ये समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. ज्या चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज असतो. पहिल्या कसोटीमध्ये दिलेली आहे, जर सम्मुख कोणांची जोडी एकरूप असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो. दुसरी दिलेली आहे, सम्मुख बाजूंच्या जोड्या जर एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. दुसऱ्या कसोटीमध्ये दिलेला आहे पहा की सम्मुख बाजूंच्या जोड्या. पहिल्यामध्ये दिलेलं होतं समोरच्या कोणांची जोडी एकरूप असेल, तर दुसऱ्या कसोटीमध्ये दिलेला आहे सम्मुख बाजूंच्या जोड्या जर एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. तिसरी कसोटी दिलेली आहे, ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तो चौकोन समांतरभुज असतो. चौकोनाचे कर्ण जर हे परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन देखील समांतरभुज असतो. आणि शेवटची कसोटी आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो. अशा वरील सर्व प्रमेयांना समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण उदाहरणं सोडवतो किंवा आपल्याला कृतीयुक्त उदाहरणं असतात तेव्हा फिलिंग द ब्लँक्स येतात, तेव्हा यापैकी काही कसोट्यांचा त्यामध्ये वापर केला जातो. काय करू? समभुज चौकोनाचे कर्ण PR व QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे. तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा. आकृतीमध्ये पहा की समभुज चौकोन यामध्ये पहा PR आणि QS, हा PR आणि QS यांची लांबी दिलेली आहे. PR ची लांबी 20 दिलेली आहे आणि QS ची लांबी 48 दिलेली आहे. तर यामध्ये उदाहरण सोडवताना दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. PR बरोबर 20 सेमी, QS बरोबर 48 सेमी. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. यामुळे काय होणार, PO बरोबर 1/2 गुणिले PR. PO आकृतीमध्ये PO हा PR च्या निम्मा आहे. हा पहा कर्ण PR याचा निम्मा काय आहे, PO. म्हणून हे आपण असं मांडलेलं आहे, PO बरोबर 1/2 गुणिले PR बरोबर 1/2 गुणिले, या ठिकाणी PR ची किंमत टाकलेली आहे 20. 2 ने 20 ला भागले असता उत्तर किती मिळते आपल्याला, 10 सेमी. म्हणून PO किंवा OP बोला बरोबर 10 सेमी. सेम तसेच आपण OQ ची किंमत काढायची आहे. OQ पूर्ण QS आपल्याला 48 दिलेला आहे, म्हणून OQ बरोबर 1/2 QS बरोबर 1/2 गुणिले QS ची किंमत 48. म्हणून 2 ने 48 ला भागले असता आपल्याला उत्तर प्राप्त होते 24 सेंटीमीटर. म्हणून OQ बरोबर 24 सेमी.
आता ह्या ठिकाणी कोण POQ बरोबर 90 अंश आहे, कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. लंबदुभाजक असल्यामुळे साहजिक तेथे 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणून त्रिकोण POQ या काटकोन त्रिकोणात POQ हा त्रिकोण आलेला आहे पहा. या ठिकाणी हा 90 अंश आहे, 10 सेमी आणि 24 सेमी माप आहे. 90 अंशाचा त्रिकोण असेल तर पायथागोरसचे प्रमेय लागू पडते. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार 90 अंशाच्या समोरील बाजू, आकृतीमध्ये पहा, 90 अंशाच्या समोरील बाजू म्हणजे काय? कर्ण. कर्ण काय आहे या ठिकाणी? PQ. म्हणून कर्णाचा वर्ग, म्हणून PQ चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. इतर दोन बाजू कोणत्या आहेत? OP आणि दुसरी बाजू काय आहे? OQ. म्हणून OP चा वर्ग अधिक OQ चा वर्ग. किमती टाका. OP ची किंमत आहे खाली 10 दिलेली आहे आणि OQ ची 24, म्हणून 10 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. वर्ग केल्या उत्तर आपल्याला मिळते 100 अधिक 576. बेरीज केली 676, म्हणजे मिळालेला आहे या ठिकाणी उत्तर आपल्याला PQ चा वर्ग बरोबर 676, म्हणजेच 676 हा 26चा वर्ग आहे, म्हणून फक्त PQ बरोबर 26 सेमी. म्हणून या ठिकाणी आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिता येईल की समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी किती सेमी असणार आहे? 26 सेमी. आता इथे एक कृतीयुक्त प्रश्न आपल्याला दुसरा विचारलेला आहे. उलट कृतीयुक्त प्रश्न अतिशय सोपे असतात. म्हणजे तुम्हाला समजा एखादा प्रश्न बघून असं वाटलं की मला काहीच जमत नाही, तरी पण त्याची कुठे लिंक लागते का बघायची आहे. आता ह्या उदाहरणामध्ये पहा, त्रिकोण ABC च्या बाजू AB आणि AC यांचे अनुक्रमी D व E हे मध्यबिंदू आहेत. ABC त्रिकोण पाहून घ्यायचा पहिल्यांदा. ABC यांचे अनुक्रमे बाजू AB म्हणजे ही त्रिकोणाची बाजू, याचा मध्यबिंदू दिलेला आहे आपल्याला D, आणि दुसरी AC बाजू, याचा मध्यबिंदू दिलेला आहे E, म्हणजे D आणि E हे अनुक्रमे मध्यबिंदू आहेत. किरण ED वर बिंदू F असा घ्या की ED बरोबर DF. ED हा किरण आहे पा. या किरण ED वर D बिंदू असा घेतलेला आहे की D पासून E चं जेवढं अंतर आहे तेवढंच D पासून F चं आहे, म्हणून ED बरोबर DF. हे बघा, दोन्ही समान आहेत. तर सिद्ध करा की चौकोन AFBE हा समांतरभुज आहे. चौकोन AFBE हा कसा चौकोन आहे? समांतरभुज आहे. या उदाहरणासाठी पक्ष आणि साध्य तुम्ही लिहा आणि सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून त्या पूर्ण करा. म्हणजे या उदाहरणामध्ये जेवढ्या फिलिंग द ब्लँक्स दिलेल्या आहेत, पक्ष, साध्य आणि इतर गोष्टी, ह्या आपणच लिहायचे आणि रिकाम्या जागा देखील भरायचे. आता ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला पक्ष लिहावं लागणार. पक्षमध्ये काय दिलेली गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. इथे तुम्हाला सहज मार्क्स मिळून जाणार. पक्षमध्ये त्यांनीच दिलेला आहे ना की त्रिकोण ABC च्या बाजू AB आणि AC यांचे अनुक्रमे D आणि E हे मध्यबिंदू आहेत. किरण ED वर F बिंदू असा घ्या की ED बरोबर DF. मग ह्या सर्व गोष्टी खाली मांडायच्या पक्षामध्ये. हा पक्षामध्ये दिलेलं वरचं दिलेलं ज्या गोष्टी आहेत त्याच पक्षामध्ये आल्या. साध्य, साध्य म्हणजे तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे. तर त्यांनी काय सांगितले सिद्ध करायला? चौकोन AFBE हा समांतरभुज आहे, हे साध्य करायला सांगितले. म्हणजे साध्यच्या ठिकाणी आता साहजिक कोणती गोष्ट येणार बरं? की चौकोन AFBE हा समांतरभुज आहे. हे झालं आपलं साध्य. म्हणजे इथपर्यंत मला तर वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिता येणार. आता खाली दिले रेख AB आणि रेख EF हे चौकोन AFBA चे रिकामी जागा दिले आणि आहेत. तर AB आणि EF, AB आणि EF ह्या चौकोनाचे काय आहेत बरं? कर्ण, म्हणून कर्ण लिहिले. रेख AD एकरूप रेख DB. AD आणि सांगितलेलं आहे DB हे एकरूप आहेत, कारण का? तर हा मध्यबिंदू आहेत, म्हणजेच
त्याचं उत्तर आलं पक्ष, कारण की पक्षामध्येच दिलेलं आहे की मध्यबिंदू ए बीचा डी आहे. पुढे दिलेला आहे दोन रेख ह्या एकरूप दाखवल्यात रचनेनुसार. रचना कशी दिलेली होती की हा बिंदू पुढे वाढवलेला होता ह्या किरणावर आणि हे दोन्ही एकरूप आहेत. मग ह्याच गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत की रेख ईडी, हे पहा रेख ईडी याला एकरूप रेख कोणती असणार आहे बरं? डी एफ किंवा एफ डी. मग या ठिकाणी लिहायचं आहे रेख ईडी एकरूप रेख एफ डी, कारण रचना. म्हणून चौकोन ए एफ बी हिचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून कर्ण कसोटीने चौकोन ए एफ बी ई हा समांतरभुज आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी हे उदाहरण सोडवता येईल. उदाहरण एकदम सोपं आहे, तुम्ही जस्ट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. चौकोन असेल तर त्यांचे हे दोन असतात, त्यांना कर्ण म्हणतात. साहजिक त्या गोष्टी दिल्यात, काही गोष्टी पक्षामध्ये दिलेल्या आहेत, काही रचना करताना लिहिल्यात. म्हणजे निम्म्या अर्धिक गोष्टी तुम्हाला पक्ष आणि साध्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतात. पुढील एक उदाहरण पाहूया आपण. समांतरभुज चौकोन ABCD चे कर्ण परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. जर AO बरोबर 5, BO बरोबर 12 आणि AB बरोबर 13 तर चौकोन ABCD समभुज आहे हे दाखवा. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. किमती दिलेल्या आहेत. AO ची किंमत 5 सेमी दिलेली आहे, त्यानंतर BO ची किंमत 12 सेमी दिले आणि AB ची किंमत 13 सेमी दिले. तर हा चौकोन ABCD आहे हे आपल्याला दाखवायचे आहे. दिलेल्या गोष्टी लिहून घ्या पक्षामधील. AO बरोबर 5 सेमी, BO 12 आणि AB बरोबर 13, कारण पक्ष. आता यामध्ये AB चा वर्ग, सर्वात मोठी बाजू 13 आहे म्हणून AB चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग 169 आणि शिल्लक राहिलेल्या दोन बाजू AO आणि BO म्हणून AO चा वर्ग अधिक OB चा वर्ग केला तर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, म्हणजेच AO चा वर्ग अधिक OB चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग आहे 25 आणि 12 चा 144. 25 अधिक 144 उत्तर मिळतं आपल्याला 169. म्हणजेच तुम्ही जर नीट पाहिलं तर AO चा वर्ग अधिक OB चा वर्ग उत्तर 169 आणि AB च्या वर्गाचं देखील उत्तर काय आहे 169. म्हणजे ही बाजू आणि खालील बाजू ह्या दोन्ही समान आहेत. याचाच अर्थ ते कोणता असणार आहे त्या ठिकाणी त्रिकोण? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय म्हटल्यावर त्रिकोण हा कसा असणार आहे? काटकोन त्रिकोण. म्हणून कोण AOB बरोबर 90 अंश. कोण AOB बरोबर 90 अंश. म्हणून समांतरभुज चौकोन ABCD मध्ये कर्ण AC लंबकर्ण BD विधान 1 वरून, म्हणून चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतील तर तो चौकोन कसा असतो बरं? समभुज चौकोन असतो. आता हे पुढील उदाहरण आपल्याला कृतीयुक्त दिलेलं आहे. एक प्रमेय दिलेला आहे. चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. खाली दिलेल्या पक्ष, साध्य आणि सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा. तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे EFGH. पक्ष दिलेला आहे चौकोन EFGH मध्ये कोण E एकरूप कोण G. आकृतीमध्ये कोण E एकरूप कोण G हे झाले समोरासमोरील कोण, हे एकरूप आहे. तर खाली आणखी रिकामी जागा दिलेली आहे की दोन कोण एकरूप दाखवायचे. आता E आणि G दिलेत म्हणजे शिल्लक राहिलेले दोन कोण कोणते असणार? H आणि F हे समोरासमोरील कोण. मग त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर लिहावं लागणार आहे. कोण H एकरूप कोण कोणता येणार आहे? F. म्हणून कोण H एकरूप कोण F. इथपर्यंत तर प्रत्येकाला येणार. मग साध्य, साध्यमध्ये काय सांगितलेलं आहे तर तो समांतरभुज चौकोन असेल तर खाली दिलेला चौकोन म्हणजे चौकोन EFGH हा काय आहे? समांतरभुज आहे. हे आपल्याला काय करायचंय? साध्य करायचं आहे. म्हणून साध्यमध्ये लिहिलं.
आता सिद्धता, कोण ई बरोबर कोण जी, ई आणि जी हे एक्स दिलेले आहेत, कोण एच आणि कोण वाय एफ हे वाय मानू. म्हणून चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते बरं? चौकोनाच्या समान. मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून कोण ई जी कोण एच अधिक कोण एफ, म्हणजे हे चारी कोण लिहायचे, ई जी कोण एच आणि कोण एफ बरोबर चौकोनाच्या कोणांची मापांची बेरीज 360, म्हणून बरोबर 360 अंश. आता ह्या ठिकाणी एक्स अधिक वाय दिले, म्हणजे ईचं माप दिलेलं आहे आणि एचचं माप वाय दिलेलं आहे. तर शिल्लक राहिलेले दोन कॉलम मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे, म्हणजे तुम्हाला जीचं माप एक लिहावं लागणार आहे आणि एफचं माप. जीचं माप येतं एक्स आणि ह्या ठिकाणी काय येणार वाय, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर वरचे 360 86. जसे आहे तसेच लिहा 360 अंश. आता ह्या ठिकाणी पहा, हा एक्स अधिक एक्स इथे बेरीज करावी लागणार, एक्स अधिक एक्स 2x आणि वाय अधिक वाय किती होणार 2y. 360 जसे आहे तसेच खाली घेतले 360 अंश. 2 आणि इथे देखील 2 हे दोन्ही कॉमन आहेत, समान आहेत, ते बाजूला काढले आणि या बाजूला 360 ने जर आपण भागले तर आता उत्तर तुम्हाला प्राप्त होईल किती 180 अंश. म्हणून फक्त येणार इथे x अधिक y बरोबर 2 ने 360 ला भागाकार केला असता उत्तर आपल्याला प्राप्त होते 180 अंश. म्हणून x अधिक y बरोबर 180 अंश. म्हणून x अधिक y म्हणजेच काय, कोण जी अधिक कोण एच बरोबर किती येणार 180 अंश. म्हणून रेघ एच ई आणि रेघ जी एफ यांना छेदिका एच जी ने छेदल्यामुळे कोण जी आणि कोण एच हे अंतरकोन तयार झालेले आहेत. कोण जी कोण एच हे काय अंतरकोन. पहा या ठिकाणी कोण जी आणि एच हे अंतरकोन तयार झाले आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश. म्हणून एच ई समांतर बाजू जी एफ समांतर रेषांची अंतरकोन कसोटी. त्याचप्रमाणे आता शिल्लक राहिलेले कोण जी अधिक कोण एफ, कोण जी अधिक कोण एफ, म्हणजे या ठिकाणी पण किती उत्तर येणार 180 अंश, कारण समांतर रेषेची अंतरकोन कसोटी. मग त्या दोन बाजू लिहायचा, मग पहिली बाजू येणार कोणती जी एच आणि दुसरी बाजू कोणती येणार एफ ई. या समोरासमोरील दोन बाजू येणार, त्यांनी हे कोण अंतरित केलेले आहे म्हणून समांतर रेषेची अंतरकोन कसोटी. आणि विधान 1 आणि 2 वरून आपल्याला असं सांगता येईल की रिकामी जागा कोण ई एफ जी एच हा समांतरभुज आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला साध्य झालं की चौकोन ई एफ जी एच हा समांतरभुज आहे. या उदाहरणामध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया की दिलेला चौकोनामधील जे काही चार कोण आहेत त्यापैकी ई आणि जी त्यांनी दिलेला होता की हे एकरूप आहेत, म्हणजे शिल्लक दोन कोण या ठिकाणी लिहायचे होते आपल्याला. साध्यमध्ये इथे दिलेला आहे समांतरभुज चौकोन आहे, मग चौकोनाचं त्यांनी नाव दिले आणि फिलिंग द ब्लँक्स दिले, म्हणजेच तो कोणता समांतरभुज आहे हे आपल्याला साध्य करायचे. कोण आपण घेतलेले आहे, कोण ई आणि जी एक्स मांडलेला आहे, एच आणि एफ त्यांनी वाय मांडलेला आहे. तर आपल्याला माहिती असावं की चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. तर चारी कोण दिलेले आहेत आणि पुढे फिलिंग द ब्लँक्स, म्हणजे किती बेरीज येणार 360. एक्स आणि वाय ह्या किमती याच्या जागी टाकल्या इज इक्वल टू 360. पण आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं की एक्स एक्स 2 वेळा आलेला आहे, वाय आणि वाय 2 वेळा आलेला आहे. तर एक्स आणि एक्स चल समान आहे, बेरीज केली तर उत्तर मिळतं 2x आणि y अधिक y उत्तर प्राप्त होतं 2y. 360 आहे तसेच ठेवायचे. 2 आणि 2 इथे समान आहे, ते बाजूला काढले तर 2 बाजूला निघतील, कंसात x अधिक y राहील. हा 2 इकडे या बाजूला आल्यावर भागाकार होईल. 360 ला 2 ने भागले असता उत्तर आपल्याला मिळते आता ह्या ठिकाणी 180 अंश. म्हणून x अधिक y बरोबर 180 अंश. कोण जी अधिक कोण एच बरोबर किती झाला 180 अंश, म्हणजे एच ई आणि जी एफ ह्या समांतर बाजू झाल्या.
सेम त्याच प्रकारे कोण जी आणि एफ पण किती होणार 180 अंश. मग त्यांच्या बाजू लिहायच्या, बाजू जी एस समांतर एफ ई. आणि यावरून सगळ्यात शेवट म्हणजेच काय, आपण जे साध्य करतो तेच, म्हणजे चौकोन ई एफ जी एच हा समांतरभुज आहे. वर्तुळ, आता वर्तुळाची माहिती आपण सर्वप्रथम घेऊया. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा काय करला जातो, जीवेला दुभागत असतो. त्यानंतर दुसरं दिलंय, एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजेच एकाच वर्तुळामध्ये जर एकरूप जीवा असतील तर साहजिक त्या वर्तुळ केंद्रापासून कशा असणार आहेत, समान अंतरावर असतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात. तर त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणतात. म्हणजे वर्तुळमध्ये मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ काढायला दिले जाते. त्याचप्रमाणे त्यावर आधारित काही उदाहरणे देखील सोडवायला दिली जातात. कृतीयुक्त प्रश्न 1 आहे यामध्ये, केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेघ पी एम आणि रेघ पी एन या एकरूप जीवा आहेत. तर किरण पी सी हा कोण एन पी एम चा दुभाजक आहे हे सिद्ध करा. केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या आकृतीमध्ये पहा, वर्तुळाचा केंद्रबिंदू काय दिलेला आहे, सी दिलेला आहे. याच्या रेघ पी एम आणि रेघ पी एन या एकरूप जीवा आहेत. रेड लाईन मध्ये दिलेले आहेत पहा, पी एम आणि पी एन या एकरूप जीवा आहेत. तर किरण पी सी हा किरण मध्यभागी दिलेला आहे पहा, पी सी हा कोण एन पी एम चा दुभाजक आहे हे आपल्याला काय करायचंय, दाखवायचंय. दुभाजक म्हणजे काय, की हे दोन कोण समान मापाचे असणार आहेत. आता पहा उत्तर मध्ये रेघ सी एम आणि रेघ सी एन काढा. म्हणजे हे आपण जॉईन केलेलं आहे, या त्रिज्या झाल्या रेघ सी एम आणि रेघ सी एन. त्रिकोण सी पी एम आणि त्रिकोण सी पी एन मध्ये बाजूचे हे दोन त्रिकोण सी पी एम आणि त्रिकोण सी पी एन मध्ये रेघ पी एम एकरूप रेघ पी एन. पी एम आणि पी एन ह्या एकरूप आहे, कारण पक्ष त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की रेघ पी एम ही रेड लाईन आणि बाजूची दुसरी ह्या दोन्ही कशा आहेत, एकरूप, कारण पक्ष. रेघ पी सी एकरूप रेघ पी सी. पी सी काय आहे बरं, दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक भुजा, म्हणून तिथे लिहिलं आपण सामायिक भुजा. रेघ पी सी एकरूप रेघ पी सी सामायिक भुजा. रेघ सी एम एकरूप रेघ सी एन. आता इथे फिलिंग द ब्लँक्स मध्ये एकाच वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या. केंद्रबिंदू सी आहे, परिघापर्यंतच्या अंतरावर सी एम आणि सी एन ह्या दोन रेषा आहेत. म्हणजेच या ठिकाणी ही रेघ सी एम आणि सी एन एकरूप असणार आहेत, कारण त्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत, त्रिज्या आहेत. म्हणून त्रिकोण सी पी एम आणि त्रिकोण सी पी एन हे दोन्ही त्रिकोण एकरूप असणार आहेत. तर कोणत्या कसोटीनुसार पहा, बाजू बाजू आणि पुन्हा बाजू, म्हणून एकरूपतेची बा कसोटी यानुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप असणार आहे. जर हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत तर त्याचे संगत कोण पण कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. तर कोणते संगत कोण, कोण सी पी एम एकरूप कोण सी पी एन. सी पी एम आणि सी पी एन म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. हे दोन कोण एकरूप आहेत याचाच अर्थ हा काय असणार आहे, त्याचा लंबदुभाजक. कोणत्या कोणाचा, एन पी एम चा हा लंबदुभाजक आहे. म्हणून शेवटी साध्य झालं, किरण पी सी हा कोण एन पी एम चा लंबदुभाजक आहे. ह्या उदाहरणामध्ये पुन्हा एकदा पहा, खूप सोपं आहे. या दोन बाजू रेड लाईन दिलेल्या आहेत, त्या काय आहेत, एकरूप आहेत. आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे. रचनेमध्ये या त्रिज्या आहेत वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतच्या, या आपण जॉईन करून घेतलेल्या आहेत. म्हणजेच आणि मग हे दोन त्रिकोण तयार होतात. यांची तुलना केली असता आपल्याला ही बाजू कॉमन आहे पी सी, ती सामायिक भुजा. त्यानंतर काय आणखी दिसून येतं की पक्षामध्ये पी एम आणि पी एन ही देखील दाखवलेली आहे, एकरूप आहे. आणि सी एम आणि सी एन एकाच वर्तुळाच्या त्रिज्या.
म्हणजे बाजू बाजू आणि बाजू म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या बा कसोटीनुसार एकरूप आहेत. जर दोन त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार एकरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. मग हे दोन संगत कोण एकरूप असल्या कारणाने कोण एन पी एम चा पी सी हा काय आहे, दुभाजक आहे. पुढील उदाहरण पाहूया. एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. पक्ष दिलेला आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ओ पी एकरूप जीवा ए बी, रेख ओ क्यू एकरूप जीवा सी डी आणि ओ पी बरोबर ओ क्यू. केंद्रबिंदू ओ दिलेला आहे वर्तुळाचा. या वर्तुळामध्ये रेख ओ पी ही पा रेख ओ पी एकरूप जीवा ए बी दिलेला आहे. या जीवेची एकरूप आहे. नंतर रेख ओ क्यू एकरूप जीवा सी डी. ओ पी आणि ओ क्यू देखील समान आहेत. तर आपल्याला साध्य करायचे आहेत की ज्या दोन जीवा आहेत, जीवा ए बी आणि जीवा सी डी ह्या एकरूप आहे. रचना दिलेली आहे. ओ ए वर एक ओ डी काढा. हे पहा डॉट ने दाखवलेला आहे. ओ डी आणि ओ ए तुम्ही जॉईन केलेला आहे. तर आता या विधानांसाठी खालील गाळलेल्या जागा भरा. काटकोन त्रिकोण ओ पी ए व काटकोन त्रिकोण ओ क्यू डी मध्ये ओ पी ए हा काटकोन त्रिकोण एक आणि दुसरा आहे ओ क्यू डी मध्ये. कर्ण ओ ए एकरूप कर्ण ओ डी. कर्ण या ठिकाणी ओ ए एकरूप कर्ण ओ डी म्हणजे 90 अंशाच्या समोरील बाजू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आणखी आपल्याला सांगता येईल की ओ ए आणि ओ डी काय आहे पहा. वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतचं अंतर म्हणजे ती काय झाली, त्रिज्या. ह्या एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत म्हणून एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेख ओ पी एकरूप रेख ओ क्यू. ओ पी आणि ओ क्यू तुम्हाला दिलेला आहे कशामध्ये, पक्षामध्ये दिलेला आहे म्हणून पक्ष. त्यानंतर त्रिकोण ओ पी ए एकरूप त्रिकोण ओ क्यू डी आणि तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे. त्यात ह्या ठिकाणी तुम्हाला देताना दोन बाजू दिलेल्या आहेत पण त्या ठिकाणी तो त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, कर्ण दिलेला आहे म्हणून या ठिकाणी कर्णभुजा कसोटी लागू पडते म्हणून इथे उत्तर लिहिलं आपण कर्णभुजा कसोटी. तर यानुसार एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू देखील कशा असणार, एकरूप असणार म्हणून रेख ए पी एकरूप रेख क्यू डी. ए पी आणि क्यू डी या ठिकाणी काय झालेले आहेत, ह्या एकरूप आहेत. या त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे म्हणून ए पी बरोबर क्यू डी. परंतु ए पी बरोबर 1/2 ए बी. ए पी पा ए पी बरोबर 1/2 काय आहे, ए बी आहे. त्याचप्रमाणे क्यू डी बरोबर 1/2 सी डी आहे म्हणून ए पी बरोबर 1/2 ए बी आणि ओ क्यू बरोबर 1/2 सी डी. कारण वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंबक जिवेस काय करतो, दुभागतो म्हणून ए पी बरोबर क्यू डी. त्याचप्रमाणे रेख ए बी बरोबर सी डी म्हणून रेख ए बी आणि सी डी ह्या कशा आहेत, एकरूप आहेत. हे आपल्याला इथे सिद्ध करता येईल. पुढील उदाहरण. वर्तुळाच्या केंद्रापासून जिवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे तर जिवेची लांबी काढा. आकृतीमध्ये वर्तुळ केंद्रापासून या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर जीवा ए बी दिलेली आहे आपल्याला. वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर 30 सेमी दिलेले आहे आणि वर्तुळाची त्रिज्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतचे अंतर किती आहे, 34 सेमी. तर जिवेची लांबी काढा. जीवा काय आहे, ए बी म्हणजे आपल्याला कशाचं अंतर काढायचं आहे, ए बी ची लांबी काढायची आहे. उत्तर ओ वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ए बी ही जीवा आहे. रेख ओ एम लंब जीवा ए बी. ए बी जीवा आहे, ओ एम हा ए बी वर टाकलेला काय आहे, लंब आहे. याच गोष्टींची मांडणी केलेली आहे. नेक्स्ट काय दिलं की त्रिज्या ओ ए बरोबर 34 सेमी आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे आणि कोण ओ एम ए बरोबर 90 अंश कारण की तो लंब आहे म्हणून ओ एम ए बरोबर 90 अंश.
आता इथे काटकोन त्रिकोण तयार होतो पा आकृतीमध्ये ओ एम ए. कोण एम हा 90 अंश आहे. 90 अंशाच्या समोरील बाजू ओ ए आहे. ओ ए हा काय झाला कर्ण म्हणजे कर्णाचा वर्ग. पायथागोरसचा प्रमेय लागू होतं इथे. आणि इतर दोन बाजू म्हणजे कोणत्या ओ एम आणि दुसरी ए एम म्हणजे ओ एमचा वर्ग अधिक ए एमचा वर्ग. आता हीच मांडणी आपल्याला करायची आहे की त्रिकोण ओ एम ए या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ ए चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग. ओ ए चा वर्ग ओ ए ची किंमत 34 चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग म्हणजे 30 चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग. 30 चा वर्ग या बाजूला गेला प्लसचा मायनस झाला. 34 चा वर्ग वजा 30 चा वर्ग बरोबर ए एम चा वर्ग. 34 चा वर्ग 1156. 30 चा वर्ग 900 बरोबर ए एम चा वर्ग. वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला मिळते 256 बरोबर ए एम चा वर्ग. परंतु फक्त ए एम ची किंमत काढायची म्हणजे याचे वर्गमूळ काढले तर आपल्याला मिळते 16 म्हणून ए एम बरोबर 16. परंतु ए बी बरोबर 2 गुणिले ए एम. ही पा ए बी जीवा आहे. जीवेवर टाकलेला लंब टाकल्यामुळे याचे काय झाले दोन भागांमध्ये विभाजन झाले. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ए बी बरोबर 2 गुणिले ए एम. म्हणून ए बी बरोबर 2 आहे तसेच गुणिले ए एम ची किंमत लिहिली 16. 16 गुणिले 2 गुणाकार केला तर 32 सेमी म्हणजेच आपल्याला जीवेची लांबी मिळालेली आहे. जीवा ए बी ची लांबी 32 सेमी. आता पुढील प्रकरण निर्देशक भूमिती. निर्देशक भूमितीमध्ये एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा 0 असतो. वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. आरंभ बिंदूचे निर्देशक हे नेहमी 0 0 असतात. एक्स अक्षाचे समीकरण हे वाय बरोबर 0 असते तर वाय अक्षाचे समीकरण तर एक्स बरोबर 0. एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 भागांमध्ये विभाजन होतात आणि त्या प्रत्येक विभागाला आपण चरण असे म्हणतो. आपण पाहिलेला आहे सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे की चरण म्हणजे काय की जे काही एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 भागात विभाजन होतात पण घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आपण काय करायचे ते काउंट करायचे की चरण 1 2 3 4 आणि त्यामधील बिंदू कसे स्थापन करायचे हे आपण पाहिलेले होते. तर यावर आधारित काही उदाहरणे पाहूया. आलेख कागदावर ए 2 3 बी 6 ऋण 1 आणि सी 0 स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. आलेख कागदावर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे एक्स अक्ष आणि काय काढायचं आहे वाय अक्ष काढायचे. एक्स अक्षाच्या इकडे सर्व बिंदू कसे असतात धन असतात बरोबर 1-1 सेंटीमीटर अंतरावर. 1 2 3 4 5 6 या बाजूला लिहिले. या बाजूला सर्व बिंदू ऋण, वरील बाजूला धन आणि खालील बाजूला ऋण आणि 0. प्रमाण लिहायला विसरायचं नाही. प्रमाण 1 सेमी बरोबर किती घेतले 1 एकक आणि दोन्ही अक्षांवर ते समान आहे. आता आपल्याला सर्वप्रथम बिंदू स्थापन करायचे की आलेख कागदावर पहिला बिंदू दिलेला आहे ए 2 3 त्याचे निर्देशक आहे. 2 हा एक्स अक्षावरील पहिला नेहमी एक्स अक्षावरील असतो आणि दुसरा हा वाय अक्षावरील असतो. एक्स अक्षावर 2 या ठिकाणी आहे आणि वाय अक्षावर 3 या बाजूला आहे. मग हे दोन्ही इथे छेदतात म्हणून इथे बघा छोटासा सर्कल केलेला आहे ए 2 3. दुसरा बिंदू काय दिलेला आहे बी 6 आणि ऋण 1. 6 एक्स अक्षावर पहा एक्स अक्षावरील 6 आणि ऋण हे एक कशावर आहे वाय अक्षावर. वाय अक्षावरील ऋण 1 म्हणजे या ठिकाणी आला पहा बी 6 ऋण 1 हा झाला दुसरा बिंदू. आणि तिसरा बिंदू दिलेला आहे सी 0 5. एक्स अक्षावरील 0 आणि वाय अक्षावरील 5 म्हणजे 5 हा वाय अक्षावर येणार. वाय अक्षावर 5 आहे बघा म्हणून सी 0 5 असे 3 बिंदू आपण स्थापन करून घेतले.
जर हे बिंदू एक रेषीय असतील, एक रेषीय म्हणजे काय की तिन्हींमधून जाणारी सामायिक एकच रेषा असेल. मग या तिन्ही बिंदूंमधून पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपण रेषा काढली तर ही तिन्ही बिंदूंमधून जाते. म्हणून हे बिंदू कसे आहेत बरं? एक रेषीय आहेत. ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. रेषा आपली काढून झाली. आता त्यांनी सांगितलेलं आहे की एक्स अक्ष आणि वाय अक्ष, एक अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते बघायची ही रेषा. कुठे छेदते तर 5च्या इथे बघा. 5 म्हणून इथे दिलं आपण 5 क्यू बिंदू दिलेला आहे. 5 0 एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर 0. वाय अक्षावर दिलेला आहे या ठिकाणी कुठे छेदते C05. मग हेच उत्तरामध्ये लिहायचं की ही रेषा एक्स अक्षाला Q 50 आणि वाय अक्षाला C05 या ज्या बिंदूत छेदते, म्हणजे या बिंदूमध्ये ती छेदते, हे आपण या ठिकाणी प्रूफ केलेलं आहे. आता काही या स्वरूपामध्ये देखील प्रश्न विचारले जातात की खूप वेळा तुम्हाला एखादा त्या ठिकाणी आलेख दिलेला जातो आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यावरून सांगायचं आहे की पहिला प्रश्न Q आणि R बिंदूचे निर्देशक लिहा. बिंदू Q या ठिकाणी दिलेला आहे पहा, आणि दुसरा दिलाय बिंदू R, यांचे निर्देशक लिहायचे. पहिला आपण पाहूया बिंदू Q चा निर्देशक. बिंदू Q चा निर्देशक पहा, एक्स अक्षावर -2 आहे आणि वाय अक्षावर काय आहे पहा नीट 2 आहे. म्हणजेच पूर्ण वाक्यात लिहायचं आहे बिंदू Q चे निर्देशक, पहिला एक्स लिहायचा, एक्स अक्षावरील निर्देशक काय -2 आणि वाय अक्षावर 2 हे आहे. पुढील दिले बिंदू R. हा पहा बिंदू R इथे आहे, हा पॉइंट आहे बिंदू R चा. सर्वप्रथम कोणता अक्ष? एक्स अक्ष. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर पहा नीट काय आहे -1. म्हणून बिंदू R चे निर्देशक 4 -1 आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे T व M या बिंदूचे निर्देशक लिहा. पहिला दिलेला आहे बिंदू T. हा पहा बिंदू T. बिंदू T हा कोणत्या अक्षावर आहे? वाय अक्षावर आहे. वाय अक्षावर असल्यामुळे त्याचा एक्स निर्देशक काय असणार आहे? 0. वाय निर्देशक काय आहे? -1. म्हणून बिंदू T चे निर्देशक 0 1 आहे. आता बिंदू M चे निर्देशक लिहायचे आपल्याला. हा पहा बिंदू M. M हा बिंदू कोणत्या अक्षावर आहे? एक्स अक्षावर. आता हा बिंदू जर एक्स अक्षावर आहे तर साहजिक त्याचा वाय निर्देशक काय असणार आहे? 0. एक्स अक्षावर कुठे 3 ला छेदलेला आहे, म्हणून बिंदू M चे निर्देशक 3 0 हे आहे. पुढील प्रश्न, तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे? तिसरे चरण सांगितले. एक्स अक्ष आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 भागामध्ये काय होते? विभाजन होते. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजे हा पहिला चरण झाला, हा दुसरा चरण झाला आणि हा खालील तिसरा चरण. प्रश्न दिलेला आहे की तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे? तिसऱ्या चरणात काय दिसतो बरं? बिंदू हा एस बिंदू दिसतो. इथे आजूबाजूला टी बिंदू आहे, पण हा तिसऱ्या चरणात नाही, हा वाय अक्षावर आहे. आपल्याला तिसऱ्या चरणातला विचारलेला आहे, म्हणून काय येणार आहे? बिंदू एस. म्हणजेच एस काय आहे? -3 आणि इकडे -3, म्हणून बिंदू एस हा काय? तिसऱ्या चरणात आहे, असं उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणे देखील तुम्हाला विचारली जाऊ शकतात. आता त्रिकोणमितीवर आधारित आपण परवाच्या दिवशी देखील गौरी मॅडमनी छान प्रकारे उदाहरणे सोडवून घेतलेली होती. इवन त्यावरची जी काही सूत्र होती त्याचं एक्सप्लेनेशन देखील केलेलं होतं. आता त्या पुढील उदाहरणे आपण पाहूया. या ठिकाणी एक किंमत तुम्हाला दिलेली आहे की tan θ बरोबर 1, तर तुम्हाला sin θ आणि cos θ ची काय काढायची आहे? किंमत काढायची आहे. tan θ बरोबर 1 दिलेलं आहे. tan θ म्हणजे काय आपल्याला माहिती हवं की tan म्हणजे काय? sin छेद cos. हे प्रत्येकाच्या लक्षात हवं. tan θ बरोबर sin θ छेद cos θ. पण tan θ ची किंमत किती दिलेली आहे? 1, म्हणून 1 आहे तसंच लिहिलं, बरोबर sin θ छेद cos θ. आता हा cos या बाजूला गेला,
तर काय होणार, 1 गुणिले कॉस म्हणजेच काय, फक्त कॉस थिटा, म्हणून लिहिलं आपण साइन थिटा बरोबर कॉस थिटा. सूत्र आपल्याला माहित असावं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे पाठच करून ठेवा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता साइन थिटा इथे आहे, इथे कॉस थिटा आहे, पण साइन थिटा आणि कॉस थिटा या दोन्हींची किंमत कशी आहे, समान आहे. म्हणून विधान 2 वरून या कॉसच्या जागी आपल्याला साइन देखील घालता येऊ शकते किंमत. म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉसच्या जागी आपण काय किंमत टाकली, साइन थिटा, कारण दोन्ही किमती समान आहेत. म्हणून साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1. साइन स्क्वेअर थिटा यांची बेरीज केली, 2 वेळा समान आलेला आहे, म्हणून 2 साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1. हा 2 इथे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, 2 गुणिले 1 म्हणजे या बाजूला गेल्यावर काय होणार, भागाकार, म्हणून साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1/2. फक्त साइन थिटाची किंमत काय येणार, वर्गमूळ घेतल्यावर 1/2 ही झाली साइन थिटाची किंमत. आता आपल्याला कॉस थिटा आणि कॉस थिटाची किंमत किती, 1/2 विधान 2 वरून, कारण की जी साइन थिटाची किंमत असणार आहे तीच कशाची किंमत असणार आहे, कॉस थिटाची. म्हणजे इथे आपल्याला काही वेगळं उत्तर काढण्याची गरज नाही. हे विधान 2 दिलेलं आहे की दोन्ही किमती समान आहेत. यावरून साइन थिटाची किंमत जी तुम्ही 1/2 काढलेली आहे तीच कशाची येणार आहे, कॉस थिटाची किंमत. म्हणून साइन थिटा बरोबर 1/2 आणि कॉस थिटा बरोबर 1/2. सेम तशाच प्रकारे आणखी एक उदाहरण दिले. साइन थिटा बरोबर 1/2 दिले, तर त्यावरून कॉस थिटा आणि टॅन थिटाची तुम्हाला किंमत काढायची आहे. सूत्र साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटाची किंमत 1/2, किंमत टाका 1/2 कंसाचा वर्ग अधिक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1/2 वर्ग केला तर काय आलं, 1/4 बरोबर आहे तसंच लिहा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1, हा प्लस आहे, या बाजूला गेल्यावर मायनस झाला, म्हणून 1 - 1/4. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा बरोबर या ठिकाणी /4 केला तर वरती देखील 4 ने गुणावं लागणार, म्हणून 4 - 1 छेद समान करून घेतला 4. 4 मधून 1 गेले, उत्तर आले 3/4. कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 3/4. पण आपल्याला फक्त कॉसची किंमत पाहिजे, म्हणून दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 4 म्हणजेच काय आलं, उत्तर 2 आहे, म्हणून कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2. आणखी कोणती किंमत काढायची आपल्याला, टॅनची किंमत काढायची. पण टॅन म्हणजेच काय की तर साइन थिटा छेद कॉस थिटा, म्हणून टॅन थिटा बरोबर 1/2 भागिले साइन थिटा म्हणजे काय, 1/2 भागिले कॉस थिटाची किंमत काढली वर्गमुळात 3/2 बरोबर 1/2 गुणाकार व्यस्त केला म्हणून गुणिले याचं गुणाकार व्यस्त 2/3. 2 2 कट झाले, उत्तर राहिलं फक्त 1/3. ही झाली टॅन थिटाची किंमत. म्हणजे कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती आपण काढलेल्या आहेत. म्हणजे साइन थिटाची किंमत दिली असता कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती आपण काढल्या. एकदम सोपी पद्धत आहे, फक्त सूत्र लक्षात असणं फार गरजेचं आहे. सूत्र लक्षात ठेवा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा छेद कॉस थिटा. महत्व मापनवरील उदाहरण पाहूया. 6 मीटर त्रिज्या व 8 मीटर तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा दर 10 रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. पायची किंमत दिलेली आहे 22/7 घ्या, त्यांनी दिलेली आहे तीच घ्यायची, किंवा आपण 3.14 देखील वापरू शकतो, पण या ठिकाणी 22/7 वापराय दिलेल्या गोष्टी. त्रिज्या R बरोबर 6 सेमी, तिरकस उंची L बरोबर 8 मीटर. शंकूचे एकूण पृष्ठफळ सूत्र माहित पाहिजे. काय आहे शंकूचं पृष्ठफळ, पाय R कंसात L अधिक R. पायची किंमत 22/7 गुणिले
आर काय दिलेला आहे 6 मीटर, किंमत टाका कंसामध्ये. एल अधिक आर, एल दिलेला आहे तिरकस उंची 8 अधिक आर म्हणजे त्रिज्या 6, 22/7 आहे तसं 6 आहे तसेच लिहिले. पहिल्यांदा कंस सोडवला, कंसामध्ये काय आहे 8 अधिक 6 बेरीज केली किती आली 14. आता 22/7 6 आणि ते 14 आहे, 7ने 14ला भागलं तर 2 मिळाले, यांचा गुणाकार करा, उत्तर मिळतं तुम्हाला 264 चौरस मीटर. आता आपल्याला त्यासाठी लागणारा खर्च काढायचा आहे, म्हणून शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च बरोबर शंकूचे एकूण पृष्ठफळ गुणिले बनवण्याचा चौरस मीटर प्रतीचा खर्च. 264 गुणिले किती खर्च दिलेला आहे 10 रुपये प्रमाणे, म्हणून 264 गुणिले 10 म्हणून 2640 उत्तर येतं. शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च रुपये 2640 आहे. पुढील उदाहरण, एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे. या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. बाजू दिले एल दिले 4.5 सेमी, घनाची दिलेले. उभे पृष्ठफळाचं सूत्र आहे 4L वर्ग, 4 गुणिले एल 4.5 चा वर्ग, 4 गुणिले वर्ग केला तर उत्तर मिळतं आपल्याला 20.25. 4 गुणिले 20.25 यांचा गुणाकार केला उत्तर मिळतं 81.0 चौरस सेमी. नंतर दिलेलं आहे एकूण पृष्ठफळ. घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L वर्ग, 6 गुणिले 4.5 चा वर्ग, 6 गुणिले 4.5 चा वर्ग 20.25 आणि गुणाकार केला तर उत्तर मिळतं 121.50 चौ सेमी. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे की घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ 81 चौरस सेमी व एकूण पृष्ठफळ 121.50 चौ सेमी आहे. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 704 चौसेमी व तळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची काढा. पायची किंमत दिले 22/7 घ्या. दिलेल्या गोष्टी, शंकूचे एकूण पृष्ठफळ 704 चौसेमी, तळाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर 7 सेमी, शंकूची तिरकस उंची एल काढायची आहे म्हणून प्रश्नचिन्ह. शंकूचे एकूण पृष्ठफळ सूत्र लिहा पाय आर कंसात एल अधिक आर. एकूण पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे 704 बरोबर पाय 22/7 गुणिले आर ची किंमत 7 कंसात एल काढायचा आहे म्हणून एल तसाच लिहिला अधिक आर ची किंमत 7. 7 7 कट झाला, 704 कंसा बरोबर 22 कंसात एल अधिक 7. 22 आहे ते गुणाकार आहे, या बाजूला गेल्यावर भागाकार म्हणजे 704 भागिले 22 बरोबर एल अधिक 7. भागाकार येतो 32 बरोबर एल अधिक 7. एल बरोबर हा प्लस आहे, या बाजूला गेल्यावर मायनस म्हणून 32 वजा 7 उत्तर मिळाले 25 सेमी. म्हणून शंकूची तिरकस उंची एल बरोबर किती आहे 25 सेमी. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणे आपण अभ्यासलेली आहे. तर आज आपण काय अभ्यासलेलं आहे तर चौकोन, वर्तुळ, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती, पृष्ठफळ आणि घनफळ या पाठांवर आधारित 3 गुणांचे जे काही प्रश्न विचारले जातात त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. एवढं तुम्हाला समजलं असेलच. या पुढील तासिकेला आपण या पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया. धन्यवाद.